हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमिकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्त गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणश्रीशः देवी मंगलदेवता। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही मध्वाचार्यांगेले श्री विष्णूची सर्वोत्तम म्हणलेक तत्व द्वैत सिद्धांताचे परमा उत्तम जावनाशील पुरुषोत्तम म्हणून म्हणलेले मध्वाचार्यान प्रमाणीकृत करून सांगिले ते पळयत रसचमनी तशी परमात्मो सर्वश्रेष्ठ ताका समजावन आशिल्लो अनेक देव म्हणून ना त्याची तो सर्वोत्तम जाल्लेले देखूनची सगळे जगत्य तागेले वश आस तागेले अधीन जावन आस. आतां कोणेय देवाल अधीना नाची तांगेलीतले तांतांनी स्वतंत्र म्हूण जाल्लेले जाल्यार देवाल वरी आनंदरी सुख आशिल्ली न्हय, नित्य सुखी जावन सुख आशिल्ली न्हय. दुःख इत्याक जीवांक तशें परमात्मा मात्र आनंदू परमानंदू नित्य सुख आसूचो शिवाय बरलेले जीवात्म पुराय परमात्माल अधीन जावन आसताची तांगेले कर्माक समजावन सुख दुःखादी भोग भक्ताची म्हूण आमी लेखा जाता. तशी हे दास साहित्यांतूय परमात्मूची सर्वोत्तम देव म्हणून सांगून दास साहित्यांतू मस्त दासांगेन सांगिल्ले अस. श्री वादिराज स्वाम्यान सांगला वर मध्वशास्त्रवे सकल ಶಾಸ್ತ್ರಕ್ಕೆ ಅಧಿಕ ಎಂದು ಶಿರವರಿದು ಮುಂದರಿಸಲು. मध्वशास्त्र म्हणजे द्वैत सिद्धांताची सकल शास्त्राक श्रेष्ठ वरलेलं खंयचे मताकय श्रेष्ठ कसं म्हळ्यार द्वैत सिद्धांत म्हूण सांगून वादिराज स्वामीन सांगला. ही ताका म्हळ्यार तंतू द्वैत सिद्धांत मात्र आमकां विष्णू सर्वोत्तम म्हूण सांगता. मागीर ಗುರು ಮಧ್ವರಾಯರೇ ಆತ್ಮರಕ್ಷಕರೆಂದು ಅನಲ ಕೈಯಲ್ಲಿ ಪಿಡಿಯಲು ಆವ हातांतू जुदोरनु साक्षी सांगवे मध्वरायाची आत्मरक्षक म्हळ्यार आमकां मोक्ष मध्वतत्व शिकल्यार मात्र मोक्ष मेळटा म्हणून अनल कೈಯಲ್ಲಿ ಪಿಡಿಯಲು अनल म्हळ्यार उज्ज हाता धरून सांगवे म्हूण ವಿದಿತ ದೈವಗಳೊಳಗೆ ವಿಷ್ಣು ಉತ್ತಮನೆಂದು ವೇದಗಳ ಒಡನುಡಿಸಲ सर्व देवते पशी विष्णु सर्वोत्तम म्हणून सांगून वेद प्रमाण करून सांगवे ಸಿರಿಹಯವದನ ಅಮಿತ ಗುಣಪೂರ್ಣನೆಂದು ಶರೀರವ ನುಡಿಸಲು ಪ್ರಾಣ परमात्मूजी सर्वश्रेष्ठ म्हणून सांगून वायू देवू सांगता म्हणून सांगून. तशीची विजयदासांगेले सुळादेस कसले म्हूण म्हळ्यार हरी सर्वोत्तम हरिपर देवते हरिगुण परिपूर्ण ಅಂತರ್ಬಹಿರ್ವ್ಯಾಪ್ತ ಹರಿಪರತತ್ವ ಸಿರಿಯ ಅರಸ परमेष्टी जनका हरी सर्वेश्वर विजय विठ्ठल नित्य. देवूची सर्वोत्तम देवूची परदेवते म्हळ्यार सर्वश्रेष्ठ देव हरी गुण परिपूर्ण सर्वगुण परिपूर्णी परमात्मची अंतर्बहिर्व्याप्ता सर्वव्याप्तत्व आशिल्लो हरी परतत्व सिरिय रस लक्ष्मीकूय श्रेष्ठ जावन आशिल्लो लक्ष्मी लय अरस जावन आशिल्लो. परमेष्टी जनका परमेष्टी म्हणजे ब्रह्माकय जन्म दिलेलो हरी सर्वेश्वर विजय विठ्ठल नित्य परमात्मूची नित्य वरलेल पुराई अनित्य म्हणून
अशीची हरिदास परंपरेंतू हरिसर्वोत्तम म्हणून सांगचे सुमार पद्य असं पुरंदरदासानं डंगुरवा सारीರೆಲ್ಲ ಡಿಂಗರಿಗರೆಲ್ಲರೂ म्हणून सांगितलं मागिरी होडी नगारी मेले कैया गडगड होडी नगारी मेले कैया म्हळ्यार नगार मारनो सांग्याची परमात्मो सर्वश्रेष्ठ म्हणून असले आम्ही नित्य भजन म्हणचे दासांगेल पद्य पळयल्यारी आमकां हरिसर्वोत्तम वायुजीवोत्तम लक्ष्मी तत्व पुरे कळटा पुरंदरदासाले पद्याक पुरे कीर्तने पुरे उपनिषत सार म्हणटाची पुरंदर उपनिषत म्हणून नांव येयलां तांतू पळयल म्हण जाल्यार आमकां हरी सर्वोत्तम तत्व सर्व पद्यांतूय आमकां कळटा सर्व तांगेले कीर्तनेंतू सांगताची प्रती एक कीर्तनेंतू पुरंदरदासान सांगचे आसा देवूची परमोत्तम जावन आशिल्लो म्हूण सांगून तशी त्या आम्ही भजन म्हणटान प्रतिपद्य दासांगेल प्रतिपद्य कनकदासाल जबो पुरंदरदासाल जबो आम्ही आलोचन केल्ली म्हणजे आमकां हे पुरे मध्वाचार्यान सांगिल्ले सर्व सिद्धांत तांतू आस त्याची परमात्माक आमी सांगताची समस्त गुण संपूर्णम सर्व दोष विवर्जितम म्हणून सांगून म्हळ्यार समस्त गुण संपूर्णम सर्व दोष विवर्जितम नारायणम नमस्कृत्य गीता तात्पर्यमुच्यते म्हणून सांगून गीता तात्पर्यांत मध्वाचार्यान सांगिल्लें समस्त गुण संपूर्णम सर्व गुण संपूर्ण खंयचे गुण त्या पुराय म्हळ्यार परमात्मो अप्राकृत म्हणले नंतर ताका प्राकृत जावन नाशिल्ले सात्विक राजसिक तामसिक गुणा विशयू न्हय ते म्हणटना विंगड खंयचे गुण तेंची सुरवेक आमी सांगला षाडगुण्य परिपूर्णता आसूचे परमात्मालान तूं मात्र म्हूण सांगून षडगुण परिपूर्ण तो परमात्मो म्हूण सांगून ऐश्वर्य समग्रस्य ऐश्वर्यः वीर्य यशस्सु श्रिया ज्ञान विज्ञान हे पुरे षण्णाम भग इति रीता म्हणून सांगून सुरवे सांगला हे श्रेष्ठ गुण भग तशें जावन परमात्माका भगवंत म्हूण म्हणटाचे म्हूण आमी आयकून जाल्ला पळोवन जाला तशी आतां हे षाडगुण्य परिपूर्ण जावन आशिल्लो अनंत कल्याण गुण परिपूर्ण जावन आशिल्लो परमात्मो तेची तागेल शरीर तेचे अप्राकृत शरीर तेंची गीता भाष्यांतू सांगला देहोयम सदानंदो नैव प्रकृती निर्मितः परिपूर्णश्च सर्वत्र तेन नारायणोस्यहम म्हणून नारायणोस्य म्हणून सांगून ताणें सांगला म्हळ्यार सदानंदकर देह कैता गेले नैवम प्रकृती निर्मित प्रकृतीच्या न्हय अप्राकृत शरीर परिपूर्णश्च सर्वत्र सर्व विषयी परिपूर्णता गेलो खंयचे गुण परिपूर्ण आनंद परिपूर्ण तशी प्रति एक विषय पूर्ण तो तशी अनुव्याख्यानांतूय आमी ऐकल्याची नारायणम निखिल पूर्ण गुणैक देहम निर्दोषम म्हणून सांगून तांतूं दुसरो एका मंगळ आचरणे श्लोक आसा तशी नारायणम गुणैहि सर्वैहि उदीर्णम दोषवर्जितम म्हणून अणुभाष्याचे मंगलाचरण श्लोक आसा आनी पुराय नारायणाची सर्व श्रेष्ठ मात्र न्ही सर्व गुण परिपूर्ण अप्राकृतू हे पुराय आमकां हे श्लोक पुरे पळयल्यार कळटा परमात्मो ताका अनंत गुण अनंत रूप अनंत नाम सकट म्हणटाचे आमी तशीच परमात्मो अप्राकृतो आनी गुण परिपूर्ण म्हळ्यार खंयचे सकल कल्याण गुण सकल मंगलकर गुण सद्गुण म्हूण आसा ते परिपूर्ण शिवाय दुर्गुणय आसा त्या परमात्माक नांची ना कित्याक म्हळ्यार ते दुर्गुण पुराय पांचभौतीक शरिराक येवचे परमात्माक पांचभौतीक प्राकृत शरीर ना परमात्माक आमगेल म्हणके प्राकृत शरीर ना नातील देखून तागेल गुणय आमगेल म्हणके प्राकृत गुण न्हय आमकां प्राकृत गुण सात्विक राजसिक तामसिक ताजे निमती दोश सकट जेवचे आमगेल निमती परमात्म तशें न्ही आमगेल निमती दोशपूरित गुण दोशपूरित कार्य जाता जाल्यार परमात्मा अप्राकृत जालेले देखून तो मंगलकराची मंगल गुण परिपूर्ण तो तशी आमगेल गुणाक न्ही परमात्माल गुणाक वैलक्षण्य आसा विंगड परमात्माल गुण विंगड आमगेल गुण विंगड तशी परमात्माल गुण परमात्माल म्हणके नित्य शाश्वत नैव प्रकृती निर्मितम प्रकृतीचे न्हय प्रकृती अशाश्वत प्रकृती प्रलय कालारी नाश जाता तशी
जलरी परमात्म अप्राकृत जलल देखून परमात्म कशी शाश्वत नित्य की तागेल गुणही शाश्वत नित्यची त्याची परमात्मा लेख आनंद म्हण म्हळें लेख गुण आमी घेतला री त्या कसल आनंद म्हणून सांगू का आमच्यान साध्य ना तितले आनंद परमात्माल कय त्याची आम्ही आनंद म्हळरी हांगा लौकिक जावन ಕೆಲವು ಭೌತಿಕ ವಿಷಯಾಂತೂ ಆನಂದ ಪವಲರಿ परमात्मा निमती मेळची आनंद पंचभौतिक स्वरूपाचे नईंची नई दिकून त्या आनंदांतू न्यूनता क्षीणता कसले ना त्या आनंद एकलेक परिपूर्ण जावन आसूचे तशी उत्कृष्ट आनंद म्हण येतं महदानंदमय म्हण येतं तशी तागेल आनंदांतूची मस्त प्रकार असं प्रति प्रकार परिपूर्ण जावन आसा अनंत जावन आसा तशी निजावन आम्ही महालक्ष्मी देवी तागेल ओटून नित्य आसूची म्हणटा पळय जाल्यार तिका आनंद कितले परमात्माले आसूचे अनंत आनंद कसले म्हूण सांगून तिका गोतनाके परमात्माल गुण कितले म्हूण सांगून तिका आनीकी कळनिकी परमात्माल विशय परिपूर्ण जावन तिणें आनीकी तिणें अर्थ करून घेनिकी कोणें महालक्ष्मी देवीन म्हणटना आमगेल तसल जनाक कसले नवा तशीची आतां शरीर आस म्हूण म्हळ्यार दोश आसताची आसता म्हळ्यार हें जगत्यांतू प्राकृत जगत्यांतू शरीरशील कडेन दोश आसा जाल्यार परमात्मा सर्व दोष वर्जित म्हणटना तेंची एक कारण कसलें म्हळ्यार परमात्माल शरीर आमगेल म्हणके प्राकृत शरीर न्हय आमगेले आमी सांगचे दोश पळय प्राकृत शरिरांतू दिसचे जाल्यार परमात्माल शरीर नैव प्रकृती निर्मित प्राकृतिक शरीर न्हय देखून प्राकृत दोश परमात्मालांतू ना तश्चावन मध्वाचार्यान सांगिल्लें निखिल पूर्ण गुणैक देहम म्हूण अप्राकृत जावन आशिल्लें कल्याण गुणाची तागेल शरीर गुणैक देहम तश्चावन विंगड प्राकृत शरिरांतू दोश आसा पळय तो आमी तागेलांतू सोदुचा ना ते चुकी अप्राकृत परमात्माले आमी म्हणटा पळय रामू जावन सीते खातीर जड्डा लागीं रुखा लागीं निमून ताणें विलपन केल्लें त्या एक वाल्मिकीन ताणें विलपन केल्ली म्हूण बरयलां शिवाय तें विलपन आमकां दाखोवच्याक लोकांक दाखोवचे खातीर शिवाय धर्म कसले म्हूण लोकांक सांगचे खातीर राम जावन येवन ताणें हे पळय भोगिल्लें शिवाय परमात्माक एक लक्ष्मी निमती वियोग म्हणलेलें नांचीना दिकून सीता लक्ष्मी दिकून तांकां परस्पर वियोग ना जाल्यार रामायणांतू रावणा मारचे खातीर ही पळय काणी परमात्मान करून दाखयली तशी लेखूक आमी तशी लेखली म्हण जाल्यार दोश जाल्ले कृष्णान रामान वालीक मागशी दुखून मारलेले जेव्हा कृष्णान कर्णाक युद्धभुमींतू मारोच खातीर ताणें उपाय केलेले भीष्मा मारोच खातीर पाडोच खातीर उपाय केलेले प्रति एक जनाक अर्जुना करीन मारयतना ताणें नाना उपाय केला द्रोणाचार्याले हे पळय आमकां एक राजनिती म्हूण दिसता जाल्यार ताका धर्माचें एक बेज आसा धर्मा खातीर जावनूच तशी केलेलें म्हणलेलें एक बेज आसा शिवाय परमात्मालांत आमी दोश सोदुचे ना जतश्चावन परमात्मो सर्व दोष विवर्जित म्हूण सांगून सांगचे वर्जित सर्व दोषैः यो गुण सर्वस्व मूर्तिमान स्वतंत्रो यद्वशा सर्वे स विष्णुः परमो मतः वर्जित सर्वदोषैः सर्वदोष विवर्जित जावन आशिल्लो गुण सर्वस्व मूर्तिमान सर्व गुण परिपूर्ण जावन आशिल्लो मात्र न्हय स्वतंत्रो तो सर्वतंत्र स्वतंत्र कोणाले अधीन न्हय शिवाय यद्वशा सर्वे पुरे तागेल वश जावन आसा स विष्णू परमो मतः तोची विष्णू सर्वोत्तम जावन आशिल्लो परमात्मो आनी नित्यपूर्ण अखिल गुणो निर्दोष सर्वदैव यः आनी यः स्वतंत्र परो विष्णुः जन्म मृत्यादिवर्जितः परमात्मो जन्म मृत्यादिवर्जितः जनन मरण इत्यादि दोष तक ना यह स्वतंत्र तो सर्वतंत्र स्वतंत्रो हे खंयच्यान तामकां कळटा म्हूण म्हळ्यार वेद प्रमाणीत जावन आसा तागेली इच्छे वरी स्वाभावीक जावन तो गुण परिपूर्ण जावन आसता
पूर्ण परिपूर्ण गुण म्हणल्यानंतर दोष आताही अवकाशस्वे कळसू भरला म्हणल्यानंतर अनेक तेंबूदा तांतो धरतवे ना नव्हे तशीची आता भरती सूर्य असं म्हणले क्या त्या वेळार खंय सूर्याल प्रकाश आसा थंय काळोख असवे म्हणून सोदूचे जतवे आमी ना नव्हे सूर्याल एद्राक काळोख दिसना काय म्हणटना दोष म्हणल काळोखू भानुकोटी म्हणून म्हणून घेतिलो सूर्याकय उजवाड दिवचीत असेल परमात्माक कसले दोष असवे ना ताका दोशच म्हणल्यार आमकां दोश आस तशी अन्य कसं म्हळ्यार सगळे जगत्यांतू आनी जगत्य आशिल्ले जिवींक पुराय सृश्टीक व्हरचे ताणें तांकां मरण दिवचे ताणेची म्हणटना परमात्माक जनन मरण इत्यादी दोश ना तशें न्हू तो स्वतंत्र कोणाला अधीन ना तो निर्दोष दोष ना तो सर्वगुण संपन्न ताका सर्वय गुण परिपूर्ण जावन आस तशी परमात्माक गुणपूर्ण निर्दोष म्हणून सकड म्हणटाची एक पंत परमात्मा लागी न्ही ब्रह्मा लागी नारद निमगीत काय परमात्मा निर्दोष म्हूण जाल्यार तो मनुष्य जावन जन्मा येतना कसं कारण जन्मा येवन मनुष्य शरीर घेवन येवन सुख दुःख इत्यादी भोगून दाखयत नव्हतो ते कसं कारण दोष नसलो परमात्मा मनुष्य शरीर घेवन येवन सुख दुःख आदी दोष कसले भोगता म्हूण ताजे खातीर ब्रह्म सांगता काय निर्दोष चैतन्य सुखाम नित्याम स्वखाम तनुम प्रकाशयति सैवेयम जनिः विष्णोः न च अपरा म्हळ्यार निचावनु मनशाल शरीर घेवन येयला शिवाय मनशाल म्हणके जन्म मरण आदी परमात्माक ना स्त्री पुरुष संपर्कान जाल्ले प्राकृत देह नाही परमात्माले ब्रह्मादी सर्व जीवांकय प्राकृत देह आस जाल्यार परमात्माक प्राकृत देह ना स्त्री पुरुष संयोगाचे तशें तो अप्राकृतो तो सुखज्ञान आनंदादी गुणमय रूप तागेले म्हूण सांगीत तशीची उत्पत्ति वासुदेवस्य प्रादुर्भावो न च अपरः देहोत्पत्ति तदनीशां ब्रह्मादीनां तदीरणात म्हूण सांगला म्हळ्यार परमात्माक कशी म्हळ्यार ताणें रूप अभिव्यक्त करचें तागेलें तो आतां कृष्ण जावन येयलो ताणें तागेलें एक कृष्णाल रूप अभिव्यक्त केलेलें ताका प्रादुर्भाव म्हणटाची अवतार म्हणटाची वयर तुकून तोग्गू देवन येवचें वैकुंठा दुखून अवतरती तोग्गू देवन येवचें तशें जावन परमात्माक प्रादुर्भाव जाल्लो अवतरण केल्लें म्हूण म्हणटाची हेंचे तागेलें जनन तागेलें एक अव्यक्त रूप आसा पळय तें व्यक्त रुपार हाडचें तागेलें अवतरण तें व्यक्त रुपार हाडता तो अव्यक्त रूप तो जाल्यार व्यक्त रुपार तो अवतार घेवन येता तशीच अवतार रुपा वेळार ताका पक्कनी त्या व्यक्त केलेल्या रुपांतू ताका श्रम जेवच्या पुरो आयास जेवच्या पुरो अज्ञान दुःख इत्यादी ताण दाखोवन आसच्या पुरो जाल्यार त्या कसल्याक आसुरी गुण स्वभाव आशिल्ले जनाले मोहाक तांकां घालचे खातीर आनी लोकशिक्षणा खातीर शिवाय ता केन्नाय अच्युतची ताका कसल्यांतूय न्यूनत ना च्युती ना नाश ना तशी ताजे खातीर मध्वाचार्यान सांगचे अनित्यत्वम देहहानिः दुःखप्राप्तिः अपूर्णता नाशः चतुर्विधः प्रोक्तः तदा भावो हरेः सदा देवाक अनित्यत्व म्हळ्यार अनित्यत्व म्हळ्यार तागेले प्राकृत शरीर जाल्यार देखून शरिराक जन्म मरण इत्यादी ना अनित्यत्व म्हणजे ताका तशी देह हानी ताका देह ना हानी ना दुःख प्राप्ती ताका दुःख प्राप्ती जेवची म्हूण ना अपूर्णता तागेलांतू अपूर्ण गुण पुराय ना तो गुण परिपूर्णूची हें चतुर्विधः तद अभावो हरेः सदा हे चारी दोषू परमात्माक केन्नाकय ना जनन मरण ना देहधारण ना कर्म बंधन ना अज्ञान दुःख कसले ना तशें परमात्माक सत्य नित्य सर्वज्ञ स्वतंत्र सर्व गुण परिपूर्ण सर्व दोष रहित म्हूण हें सकड सांगचें तशी हरिः सदा प्राप्ता अनंत गुणः तत्प्रशेस्तुत्वे सतिः तत्र शक्तत्वात्वत म्हूण सांगताची म्हळ्यार परमात्मा सदा अनंत गुण परिपूर्ण जावन आसच्या ताका तागेली इच्छा कयते तो सत्य संकल्प कय तशें न्हू
सर्व गुण परमात्माला तोची दाखयता परमात्मू दाखयता तशी समर्थू स्वतंत्रू सकट जावनाशिल देखून ताका अनंत गुण परिपूर्ण म्हूण म्हणटाचे. तशी हरिही सदा त्यक्त अशेष दोष तज्जिहासत्वे सती तत्र शक्तत्वात म्हूण परमात्मू अशेष दोषरहित एक दोष कोणी वरलो म्हणना निशेष दोषू ना ताका. तशें आसतना परमात्मो स्वतंत्रो समर्थो तशें जावन तो निर्दोषो म्हणटाची. सत्यकामः सत्यसंकल्पः सोन्वेष्टव्यः विजिज्ञासितव्यः यः सर्वज्ञः स सर्ववित्त म्हूण सकट सांगताच पळय. म्हळ्यार तो सत्यकाम ताची कसो ताका जावका ते ताणें लेखिल्लें पुरय तागे लागीं आसता. ताका कोणेंय लेखिल्लें तो दिता. सत्यसंकल्प सांगिल्लें पुरें करून दाखयता. तशी ह्या सर्वज्ञ ही ताका पुरें गोत्त स सर्ववित्त सर्व गोत्तशील तो म्हूण सांगून श्रुतींतू स्मृतींतू वेदांतू पुरे परमात्माक निर्गुण म्हूण सांगताची. तशी निर्गुण म्हूण म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार परमात्माक आमगेले म्हणके प्राकृत गुण ना शिवाय निर्गुण म्हळ्यार परमात्मो कल्याण गुण पुरे आसता गेलांतू. तशी केन्नाय कशी निर्गुण म्हूण म्हणटना सुद्दां मुत्तू परमात्माले गुण भोरनस कल्याण गुण पूर्णस भोरनस तशें पूर्ण कल्याण गुण म्हूण म्हणटाचे आमी ताका. तेची निर्गुण म्हळ्यार प्राकृत गुण मात्र ना. मयी अनंते अनंत गुणे गुणतोनंत विग्रहे म्हूण सांगून भागवतांतान सांगला न्हय. तशीची यो अनंतः शक्ती भगवान अनंतो महत् गुणत्वाद यमनंत माहुः म्हणून म्हळ्यार अनंत शक्ती अनंत वीर्य अनंत गुण सकडी परमात्माकाच. कोणाक महालक्ष्मीकय कळना नातील तितले कितले की गुण अनंतानंत गुण परमात्माले आस. प्रति गुणय परमात्माले बारी महत्तर जावन आसा अनंत जावन आसा. तशी अनंत परिपूर्ण अप्राकृत गुणाचे मूर्ती कोण म्हूण म्हळ्यार महाविष्णू. तशी कालकोटी विहीनत्वं कालानंत्यं विदुर्भुता देशकोटी विहीनत्वं देशानंत्यं तथैव च म्हूण सांगून मागीर काल हांगा सांगला कालमिती म्हूण म्हळ्यार परमात्माक देश कालादी पुरय कसले एक बंधन ना. कालकोटी विहीनत्व म्हळ्यार परमात्मो अनंत काल अनंत देश अनंत गुण तशी जावन परमात्माक कालानंत्य म्हळ्यार ताका कालामिती ना. तशीची सर्व कडेन तो आस्त देखून ताका देशानंत्य म्हूण म्हणटाची. मागीर सर्व गुण अनंत कल्याण गुण परिपूर्ण जाले देखून गुणानंत्य. तशी ये कालानंत्य देहानंत्य गुणानंत्य महाविष्णू मात्र सुचे विंगड कोणचे देवतेलांतू ही महात्म ना. तशी परमात्माल गुण अनंत म्हूण म्हणल्यार आमी आयकलेचे. अनंत म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार कितले अनंत गुणाचो म्हूण म्हळ्यार रमा ब्रह्मादीक तागेले गुण पूर्ण कळणी म्हणले नंतर कितली गुण आसचे पुरो आमकां सांगूंक कळीच ना. अनंत गुण म्हळ्यार कितले म्हूण. तशी एक कडेन सांगताचे कसं म्हूण म्हळ्यार लक्ष्मी आनी हाजी लक्ष्मी ती शाश्वत परमात्माल वरी जाल्यार मस्त ब्रह्म जावन गेल्यांची सकल देवादी देवते कितले की पदवी जावन गेला म्हळ्यार सुमार इंद्र जाल्यांची सुमार रुद्र जाल्यांची मस्त ब्रह्म जाल्यांची. तशी येदोळ जाल्लेले आत्ताचे आद्यतरसूचे आनी येवचे सर्व ब्रह्मांक गेले सर्व इंद्रादी देवतेंक गेले आनी महालक्ष्मी समीत सर्व चैतन्य ಒಟ್ಟು ಕೋರ್ನು ಲ್ಯಾಕ ಕೋರು चमकल्यारी परमात्माल ते अनंत्य म्हूण म्हळेले गुणच पळय ताजे एक गुणा इतले येना एक गुणा इतले. तशी अन्य कसं म्हळ्यार परमात्मू तागेलांतू गुणाचे अपार समुद्र आसा म्हळ्यार समुद्रा इतली गुण आसा तागे लागीं. तशें जावन कोणाकय कितलेच पुरो म्हणले कुजायना नाशिल्ले अचिंत्य अद्भुत गुण पुरे परमात्माल ते म्हूण सांगून. तशी हे अनंत्य म्हणले शब्दाची एक आयडिया आमी कशी घेवं येता म्हूण म्हळ्यार
आता मी जड जगतान तसंची वैव्या या जड जगत पुरे अणु परमाणुमय म्हणताच आम्ही आता या सगळे जगत्य दोळा दिसची जगत्य तांतो सर्व परमाणु ಒಟ್ಟು केला रे आमका लेकरू जत कितें हां जायना लेकरू जायना ना तितले परमाणु लेक्केले म्हूण लेख्या ह्या जगत्यांतलो त्या अनंत म्हूण आमी लेखल्या रे आता कितले परमाणु आसा ह्या जगत्यांत तितले जड वस्तूचे धरया चैतन्य वस्तू मागीर असो त्या चैतन्य वस्तूक आमी परमाणु म्हूण म्हणत ना जीव आत्मा आसूचे देह पळताय जड वस्तू अणु परमाणु लेख करूं त्या लेखलरी परमाणु लेख केल्लरी कितलंच म्हूण सांगून एकाच वेळ बैसून लेख काडू जल्ली म्हणजे ताका एक अनंत शब्द दिवेत त्या तितलंय आमकां लेख करूं जायना जाल्यार ताका एक लेख केल्ल्या म्हूण लेखून अनंत म्हूण लेखल्यार हे अनंता पशी चड अनंत कसं आसा ते जड वस्तू जेल्ले न्हय जीवराशी आसा प्रति जीवराशींतूय अनंत अनंत जीव आसा हेंवूय अनंत्य म्हूण लेखल्यार जड जिवी आनी चेतना जिवी तांत भितर व्याप्त जावन असो चतुर्मुख ब्रह्मादी देवते हे पुरे अनंत्य 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 म्हूण लेखल्यार हे पुरे ಒಟ್ಟು कोरल्यार ताजे पशी चड अनंत्य गुण कोणाक म्हळ्यार महालक्ष्मी देवीक जाल्यार हे सृश्टी आसूचे जड चेतन ब्रह्म रूपादी सकल अनंत्य गुण ಒಟ್ಟು कोरून आनीक अनंत अनंत म्हूण लेखल्यार महालक्ष्मी जेल पळय त्यामुळे ಒಟ್ಟು कोरून अनंत अनंत म्हूण लेखल्यार लेखूक जायना नातिले गुणसूचक जायना आशिल्ले कुडसूचक जायना नातिले एक संख्ये अनंत म्हूण लेखल्या त्या संख्ये परमात्माले एक गुण म्हूण लेखूं येतकय म्हणटना तसले मस्त अनंत गुण आसा म्हणटना परमात्मा विशयी आमकां ग्राह्य करूं जतवे पळया तशें जावन परमात्माक अचिंत्य अद्भुत जावन आसूचो परमात्मो म्हूण आमी सांगून म्हणटाची तशी ಹರಿಕಥಾಮೃತ ಸಾರಂತು ಜಗನ್ನಾಥದಾಸನ್ ಸಂಗ್ಲ ಒಂದು ಗುಣದೊಳಗ ಅನಂತ ಗುಣಗಳು ಒಂದು ರೂಪದೊಳಿಹವು ಲೋಕಗಳೊಂದು ರೂಪದಿ ಧರಿಸಿ ತದ್ಗ ಪದಾರ್ಥದೊಳ ಹೊರಗೆ ಬಾಂದಳ ಓಲಿರ್ದು ಬಹು ಪೆಸರಿಂದ ಕರೆಸುತ್ತ ಪೂರ್ಣ ಜ್ಞಾನ ಆನಂದಮಯ ಪರಿವಿಹಾರವ ಮಾಡಿಸುವ ಮೊಣಸಂಗುನು हरिकथामृत सारांत जगन्नाथदासांनी परमात्माला गुणाचे वर्णन केला म्हळ्यार परमात्माले आनंद म्हळ्ळेली गुणांतू ಒಂದು गुणादಳು आनंद म्हळ्ळेली एक गुण धरल्यार मोद आमोद प्रमोद मोद म्हळ्यार आनंद आमोद म्हळ्यार अत्यंत आनंद प्रमोद म्हळ्यार अत्यंत 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 आनंद म्हूण लेखूं तशी ಒಂದು गुणादಳು अनंत गुणಗಳು म्हूण सांगिल्ले तशीची एक ज्ञान म्हळ्ळेली एक गुण परमात्माला कळ्ळ्यार तांतू ज्ञान विज्ञान प्रज्ञान अशी अवंतार भेद कडेत तशीची परमात्माला प्रति एक गुण वैरी 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 मिगिलू 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 जावनू आसता तशीची परमात्माला रूप काडलें एक रूप म्हूण म्हळ्यार अनंत 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 रूप सांगूं येता आमी एक रूप परमात्माक न्हय तशी रूपाक आनी परमात्मा खंयचेय रूपार आसो परमात्माले रूपाक आनी गुणाक भेद म्हळेले ना स्वातंत्र्य तांतूय सर्व गुणरूपाचे धर्म जावन आसा परमात्माले तशी परमात्माला प्रति रूपय अनंत गुण परिपूर्ण प्रति गुणय अनंत गुण परिपूर्ण वापास अनंत अनंत गुण तशी परमात्माले रूप अनंत रूप अनंत रूप अनंत रूप म्हूण लेखल्यार मात्र न्ही आमी केन्नाय परमात्माले अवताराक न्ही परमात्माले मूल रूप गुणाक भेद लेखूक नजकय तशी परमात्मो भेद अभेदादी अंत्यरहित हरी म्हूण सांगून ताका म्हणचे भेद अभेद ताका अभेद तो भेद नंची ना ताका तो अभेदची तशी आनी कशी साध्य हें कोणाकय कशी लेखूं जत्वे आमकां ना ताजे खातीर न्हू परमात्माक चिंत्य अद्भुत शक्ती सामर्थ्य म्हळ्यार विशेष रूप ताका विशेष शक्ती ताका आस म्हूण तशी परमात्मा विशयी आमी परमात्मा दोळ्यान आमी दोळ्यान पळोवचें कानान आयकुचें जाल्यार परमात्मा दोळ्यानय आयकुचा पुरो कानान पळोवचा पुरो हातान चमकुचा पुरो तशी परमात्माला अंगांगाक आनी स्वरुपाक भेद ना आमगेले अंगांगाक आनी स्वरुपाक भेद आसा म्हळ्यार आमगेलो दोळो केवल पळोवचें काम करता आमगेले कान केवल आयकुचें काम करता जाल्यार परमात्माले तशी नंची ना
तश जावन परमात्माले अंगांक स्वरूपांक अंग अंगांक कसले भेदना प्रति अंग इतागल स्वरूपाची म्हणलेक पोयत तश जावन गीतेंतो सांगिल्लो सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षि शिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वम आवृत्य तिष्ठति परमात्मो सर्वतः पाणिपादं सर्वकडे नेता हातो पायो सर्वत अक्षी शिरोमुखम कहीं पुल्लत तगल दोळ तगल माते तगल तोंड सकड दिसतर समान नाही सर्वतः श्रुती काही पडल्या परमात्माला कान दिसता म्हणतना सर्वम आवृत्य तिष्ठती तसल्या परमात्मो काही पडलेला अर्थ असं म्हण म्हणलेची अर्थो म्हणून सांगून गीतेंतो 13 अध्याय 14 श्लोकांतो सांगेलस तशी परमात्माला गुणक्रिया आदयो विष्णोः स्वरूपम नान्यदिश्यते अथो मितोपि भेदो न तेषां क्वचित् कदाचन म्हणून सांगला म्हळ्यार तगेले गुण क्रिया पुरे तगेले विष्णोः स्वरूपम तगेले स्वरूप तशी नान्य दिश्यते न अन्य दिश्यते तगेले पशी भेद जाऊन नाते आणि अथो मिथोपि भेदो न तेषां क्वचित कदाचन तगेले गुण क्रियेक अथो मिथोपि गुण आणि क्रियेक परस्पर भेद म्हणना तशी अभेद भेद पुरय विशेष रूपारी जवचे तश्चानो आता पळय आमगेलंत ಕೆಲವು ಜನ परमात्मा निर्गुण म्हणल्यार ಕೆಲವು ಜನ सगुण म्हणून म्हणटाची तशी ಕೆಲವು जन तागेलो गुण तागेला दुखून भिन्न म्हळ्यार ಕೆಲವು जन ना पुरय गुणाक भिन्ना भिन्नत ना म्हणून म्हणटाची तशी परमात्माले विशयांतो एकक लेखक सांगल्यार मध्वाचार्यान मात्र कसं सांगला म्हणे एकमेव अद्वितीयं तत् नेह नास्ति किंचन मृत्योः स मृत्युमाप्नोति यैह नानेम पश्यति म्हणून सांगून श्रुतीन तुला येते नेह नास्ति किंचन म्हणून तशी या विषय परमात्माले अवयव भेद गुणाक गुणाभेद या पुरे कोण लेखत तांकां महान रकम मेळटा परमात्मा तशी नांचीना भेद अभेद आदी जावन आसोच्यो तो परमात्मा म्हणून सांगता आनी कसले परमात्माला विशेष गुण मध्वाचार्य सांगताची ते आमी पायच्या दिसा पळय आजी सांगेल सर्वही परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणा एति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता न हम करता हरि करता।